गावारी टाकिली सस्ते हे न सांगावे दुःख कोटे या लागे सुतली मौन दसते सज्ञान मोठी दोषे। आणि सीतादेवी भक्ती आहे भगवान श्री विष्णूचा अवतार त्या रामाचा आहे। जगाचा जननी लीला चरित्र वर्णन करू लागलेली आहे। त्या मुद्रिकेला विनंती करीत आहे जेणेकरून भगवान आणि या लंकेमध्ये येऊन दुष्टाचं राज्य नाहीसे करून या ठिकाणी रामराज्य करून राजा रावणाच्या बंदीमधून आणि माझी मुक्तता का करीत नाही तू सज्ञान आहेस असे प्रेमाने सीतादेवी त्या मुद्रिकेला बोलू लागलेली आहे। राम गेला परलोकता तू मज मूळ आली साता तो जरे स्वस्त असता मज सोडविता निविषादे। आणि सीतादेवी त्या मुद्रिकेवरती विलाप करू लागलेली आहे। भगवान प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य संपला की काय आणि साधू महात्मा जो लक्ष्मण आहे त्याची मी अनेक नाना प्रकारे निंदा केल्यामुळे साधूचा छेडा केल्यामुळे माझी अशी बिकट अवस्था झालेली आहे। आणि मुद्रिकेला सीतादेवी बोलत आहे भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हतबल झाले म्हणून मला निरोप तू देण्यासाठी आलेस का काय असे म्हणून त्या मुद्रिकेला सीतादेवी बोलू लागलेली आहे। मुद्रिके तू सांगे गोष्टे रावणे माते हरिया पाठे दोघे येऊन या पंचवटे अति संकटी काय केले। आणि सीतादेवी बोलत आहे हे मुद्रिके मी त्या हरणाच्या कंचुळीची अपेक्षा केलेली आहे। अपेक्षेमुळे भगवान आणि त्या जंगलामध्ये गेलेला आहे। साधू महात्मा जो लक्ष्मण आहे वाईट शब्दाने मी बोललेले आहे आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मी राजा रावणाच्या बंदीमध्ये पडलेली आहे। भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण नसताना राजा रावणाने माझं हरण केलं असे सीतादेवी आणि त्या मुद्रिकेला विनंती करीत आहे। मरण देखता पर्ण कुटे दोघे झाले गडे लोटे आत्मशस्त्रे घातली ती कोटी गेले संकटी गळा फासा। आणि मुद्रिकेला बोलत आहे सीतादेवी की सीता कुंभेमध्ये त्या आणि ब्रह्मगिरी जवळ जे नाशिक पंचवटी आहे आणि त्या ठिकाणी मी जात असल्यामुळे माझ्या दुःखामुळे भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण आहे त्यांनी देह त्याग केला का काय असे सीतादेवी आणि त्या मुद्रिकेला बोलत आहे।